असा सामना असणार आहे। 4 षटकांचं पहिलं सत्र असेल, त्यामधील पहिलं षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं असणार आहे। चांभारली संघाने पहिल्यांदा नाणेफेक जिंकली आहे। क्षेत्ररक्षण म्हणजे अटॅक करण्याचा निर्णय घेतला गेलाय। प्रतिस्पर्धी संघ गोडसे संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले। सलामीची जोडी मैदानात आली आहे। चांभारली संघाने लगेच आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या, जेणेकरून सामना लगेच सुरू होईल। आणि प्रेक्षकांना विनंती असेल की आपण सर्वांनी मैदानाच्या बाहेर व्हा, जेणेकरून सामना लगेच सुरू होईल आणि या सामन्याचा आनंद तुम्हा सर्वांना घेता येईल। अमर क्रीडा मंडळ कासप आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय। पहिल्या रात्रीमध्ये कासप संघ पुढे गेला टॉप 4 मध्ये, त्यानंतर रोहिंजन, कालच्या रात्रीमध्ये पारगाव आणि आजच्या रात्रीमध्ये एक संघ पुढे जाईल आणि या 4 संघांमध्ये पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी झुंज आपल्याला पाहायला मिळेल। आर्या 11 घोडसई विरुद्ध वेताळ चांभारली असा हा सामना दुसरा फेरीचा हा दुसरा सामना मैदानामध्ये आपण पाहतोय। नक्कीच या मॅच मध्ये प्रेक्षकांना पैसा वसूल मॅच होईल असं बोलणं काही वावगं ठरणार नाही। सलामीची जोडी मैदानामध्ये येते। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ओमकार पाटील वैयक्तिक पहिलं, सांघिक देखील पहिलं षटक आहे जे मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक कर्णधाराने त्याच्या हातामध्ये सोपवलाय। पंचांचा सामना सुरू होण्याचा इशारा। खोलवर पद्धतीचा हा टाकलेला चेंडू होता। पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं। पहिला चेंडू जातो निर्धाव। किमान पहिल्यांदा फलंदाजी करत असताना 35-40 धावांचं एक चांगलं टार्गेट प्रतिस्पर्धी संघासमोर आपल्याला कसं ठेवता येईल हा विचार करणं गरजेचं आहे। ही जी जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय, पवन केने आणि संदेश केने, लेगबाईच्या स्वरूपात ही धाव असेल। पंचांनी इशारा केलाय। या एका धावेनं संघाचं खातं उघडलं गेलंय। बिनबाद 1 अशी सुरुवात झाली गेली आहे। वेल बिगन इज हाफ डन असं म्हटलं जातं। कोणत्याही गोष्टीची सुरुवात ही नेहमी अर्धवट असते, परंतु शेवट कसा गोड करता येईल, चांगला करता येईल आणि आपल्या मनासारखा करता येईल यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल, संघर्ष करावा लागेल। एक एक धावेसाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल। या स्पर्धेतील तुमचं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर चांगली कामगिरी करावी लागेल। गोलंदाज सुंदर गोलंदाजी करताना आपण पाहतोय। गोलंदाज पुन्हा एकदा तयार। रियाज खान यांचं आगमन झालंय। मी अमर क्रीडा मंडळ कासप यांच्या वतीने त्यांचं स्वागत करतोय। चांगला फटका मारला होता, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण झालं। एका धावेनं धावफलक 1 न पुढे गेला, जिथे धावा झाल्यात त्या बिनबाद 2। 3 धावा झाल्यात एकूण, बिनबाद 3 अशी धावसंख्या झाली आहे। जी जोडी उपस्थित मैदानात पवन केनी आणि संदेश केनी ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय। मोठा फटका लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडू जातोय। यावेळेस आलेला दणदणीत असा हा चौकार। पलीकडे जाणार का? नक्कीच प्रेक्षकांनी सूचित केलंय की हा चेंडू सीमारेषे पलीकडे गेलाय आणि पंचांचा इशारा येतोय 6 धावा। या षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचतोय ते बिनबाद 13च्या घरामध्ये। चांगली सुरुवात झाली आहे। सुरुवात कशी व्हायला पाहिजे पहिल्या षटकामध्ये तर अशी व्हायला पाहिजे। चौकार षटकार आला, त्यानंतर नक्कीच हा चेंडू पंचांनी मात्र वाईड असल्याचं घोषित केलंय। या वाईडच्या अतिरिक्त धावेनं धावफलक 1 न पुढे गेलं, जिथे धावा झाल्या त्या बिनबाद 14। दुसऱ्या फेरीचा हा दुसरा सामना आपण मैदानामध्ये पाहतोय। गोलंदाज तयार। ओमकार पाटील बॅटची कडा घेतली आहे, परंतु अंतिम क्षणी दोन्ही फलंदाज आपल्या क्रीज मध्ये सुरक्षित। या एका धावेनं धावफलक 1 न पुढे गेला, जिथे धावफलक जाऊन पोहोचतोय ते 15च्या घरामध्ये।
बिनबाद 15 आणि मेन पंच टीके कुरंगले सरांनी हे पहिलं षटक संपल्याचा इशारा केलाय. खाण्यांची उपस्थिती झाली आहे. त्यांच्या आयोजकांच्या वतीनं आपण आभार मानतो आणि 4 दिवस या स्पर्धेला त्यांनी उपस्थिती लावली आहे. त्यासाठी मी अमर क्रीडा मंडळ कासपच्या वतीनं पुन्हा एकदा त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. मॅच कडे वळूयात. जिथे धावा लागल्यात त्या 15. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन होते गोलंदाज संदेश मुंडे. गोलंदाज तयार. बॅट आणि बॉलचं चांगलं कनेक्शन झालं नाहीये. असलेली मिड ऑफच्या दिशेनं चांगला झेल घेतला होता, परंतु पंचांनी नो चेंडू असल्याचं घोषित केलंय. ही एक धाव भेटेल. 1+1 या एकूण 2 धावा भेटतील. या 2 धावेच्या मदतीनं धावफलक 2 ने पुढे गेलं. जिथे धावा झाल्या त्या बिनबाद 17 आणि यापुढील चेंडू फ्री हिटचा असेल. फ्री हिटचा चेंडू असेल पाहायचा आहे. या चेंडूवरती पवन केनीला चांगली संधी असेल, षटकार मारला तर 100 रुपयाचं पारितोषिक भेटेल. गोलंदाज तयार. थोडीशी मिसफीड झाली, परंतु एक धाव सहजरित्या पूर्ण झाली. धाव घ्यावी की न घ्यावी अंतिम क्षणी एकाच धावेवरती दोन्ही फलंदाजांनी एकमेकांना रोखलं गेलं. या एका धावेनं धावफलक 1 न पुढे गेला. जिथे धावा झाल्या त्या आमचे सूरज माळी गुणलेखक मला सांगतात धावा झाल्या त्या 18. संदेश केने आता मात्र स्ट्राईक एंड वरती असतात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ओमकार तयार. मोठा फटका मारण्याचा मनसुबा होता. बॅट आणि बॉलचं कनेक्शन होत नाहीये. गोलंदाज चांगली गोलंदाजी करताना ओमकार पाटील आपण मैदानामध्ये पाहतोय. माफ करा, संदेश मुंडे हा गोलंदाज आहे. आपले उपस्थित मान्यवर मान्य श्री सुनील दादा सोनावणे यांची उपस्थिती झाली आहे. आपले उपस्थित मान्यवर ज्यांची आतुरतेनं या स्पर्धेसाठी आपण वाट पाहिली असे सुनील दादा सोनावणे यांची उपस्थिती झाली आहे. आपण बघतोय की स्पर्धेचे सर्व रजनीकांत माळी त्यांना रिसीव्ह केले गेले आणि त्यांना घेऊन आपण पाहतोय स्टेजमध्ये येत आहेत. त्यांना विनंती असेल पाहुण्यांना की आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचंय. रजनीकांत माळी साहेब असतील, कौस्तुभ माळी आणि पूर्ण अमर क्रीडा मंडळ कासप यांच्या वतीनं उपस्थित मान्यवर त्यांचं आपण स्वागत करूयात. पुन्हा एकदा मॅच कडे वळूयात. जिथे आपण बघतोय दुसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संदेश मुंडे हा गोलंदाज आपण बघतोय. तर स्ट्राईक एंड वरती फलंदाज असेल संदेश केने आणि नॉन स्ट्राईक एंड वरती पवन. गोलंदाज तयार. चांगला चेंडू टाकला, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं या चेंडूवरती आणि एकही धाव नाही आली या चेंडूवरती आणि चांगलं कमबॅक केलं गोलंदाजानं. मी तर म्हणेन की ज्याप्रमाणे पहिलं षटक टाकलं ओमकार पाटीलनं थोडासा महागडा ठरला. ज्यानं धावा दिल्या त्या 15, त्यानंतर कमबॅक करताना संदेश मुंडेनं अद्यापर्यंत धावा दिल्या त्या फक्त 2. चांगला टायमिंगचा फटका पाहायचा आहे. सेफ प्लॅन्डेड एरियामध्ये क्षेत्ररक्षकांना कोणतीही चूक नाही आणि हा पहिला गडी घोडसई संघाचा बाद. उपस्थित मान्यवर मान्य श्री
सुनील दादा सोनावणे यांचं स्वागत करण्यासाठी मी या स्पर्धेचे सर्वेसर्वा रजनीकांत माळी साहेबांना विनंती करेन की शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन उपस्थित मान्यवरांचं आपण स्वागत करायचं आहे। मान्य श्री राजू वाघ यांची देखील उपस्थिती लाभली आहे, त्यांनाही विनंती असेल, उपसरपंच चावणे गावचे त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे। मी रजनीकांत माळी साहेबांना विनंती करेन की सुनील दादा सोनावणे यांचं स्वागत करायचं, आपण शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन स्वागत करायचं। आपण आपल्या काटेकोर टायमिंग मधून या स्पर्धेला भेट दिली त्यासाठी आयोजकांच्या वतीने मी तुमचा आभार मानतोय। यावेळी सुंदर झेल घेतला गेला आणि आणखीन एक गडी घोडसई संघाचा बाद होतोय। पवन केनी हा फलंदाज बाद। पुष्पगुच्छ आणि देऊन त्यांचं स्वागत करायचं। आपणही वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट दिली त्यासाठी आयोजक रविदादा सोनावणे यांचं देखील स्वागत करण्यासाठी मी पुन्हा एकदा रजनीकांत माळी साहेबांना विनंती करेन, त्यांचं देखील आपण स्वागत करायचे। शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आपण देखील या स्पर्धेला भेट दिलीत त्यासाठी आयोजकांच्या वतीनं अमर क्रीडा मंडळ कासप यांच्या वतीनं मी तुमचा आभार मानतोय। धन्यवाद। आणि फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होतोय। चांगलं कॉलिंग नसल्या कारणाने धाव घ्यायची की न घ्यायची अंतिम क्षणी थोडस कुठेतरी कॉलिंग कमी पडलं आणि धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद। षटकांचा खेळ बाकी आहे, धावफलकावरती धावा लागल्यात त्या 18। आपण हा सामना बघतोय आर्या 11 घोडसई विरुद्ध वेताळ चांभारली असा हा सामना। चांभारली संघाने पहिल्यांदा नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतला गेला आणि 2 षटकांचा खेळ झालाय। 3 बाद 18 अशी धावसंख्या घोडसई संघाच्या फलंदाजांनी जमा केली। अजून 2 षटकांचा खेळ बाकी आहे, कशा प्रकारे धावा होतील, गोलंदाजी चांगली होईल की फलंदाजीनी कमबॅक करेल घोडसई संघ हे पाहणं गरजेचं असेल। परंतु तत्पूर्वी मायक्रोफोनवर आमचे सिनियर कॉमेंटेटर रोशन पाटील सरांकडे मी वळतोय। धन्यवाद। थँक्यू राहुल। ओमकार पाटीलच्या अगेन्स्ट पहिल्या मॅन्डेटरी पॉवरच्या षटकामध्ये 15 धावा आल्या, परंतु संदेश मुंडेने मात्र कमालीचं कमबॅक केलं, फक्त 3 धावा खर्च केल्या। आता तिसऱ्या षटकामध्ये बॉलच तयार होतो या ठिकाणी चांभारली टीमचा। सुरेश जांभळे आणि नवीन खेळाडू मैदानामध्ये गेला मेघनाथ केने, जो नॉन स्ट्रायकिंग एंडला स्ट्रायकिंग एंडवरती असेल सूरज केने। राईट आर्म राऊंड विकेट, अकुट टप्प्याचा बॉल, इथे मात्र इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला होता, जमिनी लगतचा हा फटका करतर पॉइंटच्या दिशेने बॉल चाललाय। एक सिंगल रन मिळाली, ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या घोडसई टीमला। मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिला खरं तर सुरुवातीचं षटक मेडन फेकलं होतं आणि त्यानंतर मात्र 3 षटकामध्ये जवळजवळ 30+ रन आले होते दिघोडे टीमसाठी होती। असं वाटलं तर फाईट केला जाईल, परंतु सहजगत तो सामना जिंकला होता घोडसई टीमला। आणि त्यानंतर मात्र आता या लढतीमध्ये देखील तुम्हाला रंगतदार चुरस 2 संघांमध्ये पाहायला मिळेल। चांभारली विपक्ष घोडसई, भिवंडी परिसरामधला हा संघ आणि एका बाजूने आपल्या अगदी जवळचा हा संघ। ऑन साइड मध्ये बॉलला टर्न केलं कपिल, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, बॉल उचलतील फेकतील, दरम्यान एक सिंगल मिळेल, ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या खरं तर तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये घोडसई टीमला। आमच्या व्यासपीठा समोरच्या दिशेने जी शेकोटी पेटवली आहे त्या प्रेक्षकांना विनंती आपण शेकोटी विझवा। व्यासपीठाच्या अगदी समोरच्या दिशेने म्हणजे स्क्वेअर लेग पंचच्या मागे जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे ती शेकोटी आपण विझवा, प्लीज आपण सहकार्य करा। 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या। सूरज जांभळेचा हा बॉल फटका फसला, लीडिंग एज लागली, त्यानंतर मात्र विकेट किपरच्या हातामध्ये झेल पकडला गेला। कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात मात्र आता खेळाडू बाद झालाय मैदानामध्ये सूरज केने।
च्या भेटीला येते. मोरिया ग्रुप धाकटा कांदा आयोजित मोरिया ट्रॉफी 2022 10 मार्च ते 13 मार्चच्या दरम्यान डे टुर्नामेंट. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक 50, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक प्रत्येकी 25,000 रुपये असेल आणि या स्पर्धेची प्रवेश फी असेल. खरं तर तुम्ही पाहताय आवर्जून आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊ शकता. कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमीच्या अगदी समोरचं मैदान कांदा धाकटा कांदा मैदान, तुम्हाला त्या मैदानात ही स्पर्धा पाहायला मिळेल. एकूण धावा स्कोर कार्डमध्ये आहेत 20, गडी बाद झाले 4. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेला राहुल केणे आणि दुसऱ्या बाजूला असेल मेघनाथ केणे. हे मधल्या फळीतील राहुल अतिशय विस्फोटक फलंदाज आहेत या टीमचे. अखेरच्या क्षणाला आणि मधल्या फळीमध्ये जेव्हा संघावरती एखादी मोठी जबाबदारी येते ना, ती जबाबदारी स्वीकारणारे हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये राहुल आणि मेघनाथ. बॉलिंग मागपती गोलंदाज तयार, ऑन साइडला गेले बॅकफुट वरती. त्यानंतर मात्र वाईडेस्ट लॉंगनला बॉल ड्राईव्ह केला. त्यानंतर मात्र क्विक सिंगल पूर्ण केले. फिल्डिंग एफर्ट चांगला पाहायला मिळाला बेताल देव चांभारली टीमचा. आज रजत मुंडे रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये परंतु त्याच्या अनुपस्थितीमध्ये आज परफॉर्मन्स या टीमचा चांगला राहिला आणि खास करून योगेश जांभळे या खेळाडूचं कौतुक करेन. त्यानं ज्या पद्धतीने परफॉर्मन्स केला त्या पहिल्या मॅच मध्ये, आता देखील तुम्ही पाहताय त्याचं चांगलं कार्य आपल्या संघासाठी होत असताना. राऊंड द विकेट. यावेळेस देखील बॉलला त्या दिशेने हलक्या हाताने ढकललंय. अजून एक सिंगल रन ऍड होईल की काय? फंबल झालं, क्षेत्ररक्षक थ्रो झाला वेगवान, डेंजर एंड कडे फलंदाज राहुल या ठिकाणी रन्स घेत होता आणि इथे मात्र कदाचित मेघनाथ आहे त्या ठिकाणी. मेघनाथला मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद व्हावं लागेल. अजून एक धक्का बसला गोरसे टीमला. बघा राहुल केने सिनियर मैदानामध्ये गेला, आता ज्युनियर राहुल केने मैदानाच्या आतमध्ये चालला. 2 राहुल केने नावाचे खेळाडू आर फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये आहेत. आमचे कॉमेंटर देखील राहुल आमच्या समवेत आहेत. परंतु मैदानामध्ये मधल्या फळीमध्ये 2 राहुल सिनियर आणि ज्युनियर. प्रत्येक षटकारासाठी राहुल शिर्के बोरिवली यांच्याकडून 200 रुपये पारितोषिक आले. गोरसे टीमच्या फलंदाजांना वारंवार शेकोटी भिजवायचे. बघा आमच्या आता आयोजकांनी देखील आम्हाला इथे सूचित केलंय, कौस्तुभ शेठ माई यांनी देखील आम्हाला सांगितलं प्रेक्षकांना विनंती आहे, थंडी कमी आहे, प्लीज आपण शेकोटी भिजवा. आयोजक त्यांना विनंती करतो, प्रणय आपण तिथे पोहोचा. इथे फुलर लेनचा बॉल होता, यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न आणि डिरेक्ट हिट करण्याची संधी निर्माण झाली होती बॅकवर्ड क्षेत्राकडे. तो आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहे हा खेळाडू. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद 22 ही धावसंख्या आपण बघू धावफलकावरती. विचुंबे नगरीचे जॉन्टी मात्रे हे देखील सामन्याचा आनंद घेतात आणि त्यांच्याकडून देखील या संपूर्ण स्पर्धेला शुभेच्छा आल्या. त्यांचंही सहर्ष स्वागत. 3 षटक संपल्या तर अखेरचं षटक असेल राहुल अतिशय निर्णायक. अमर क्रीडा मंडळाने ठेवले क्रिकेटचे सामने मैदानाला. अमर क्रीडा मंडळाने ठेवले क्रिकेटचे सामने मैदानाला. रजनीकांत माळी आयोजक भारी आयोजक खास. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि प्रसिद्ध उद्योजक म्हणजे वेगळी ओळख असणारे आदरणीय सुनील शेठ सोनावणे साहेब देखील सामन्याचा आनंद घेतात. त्यांची पर्सनॅलिटी बघा किती चांगली आहे, बॉडी लँग्वेज अजूनही फिट आहेत. आणि क्रिकेट मध्ये एक सूत्र आहे, तुम्ही फिट असाल तर हिट बॉल. फिटनेस फंडा भरपूर महत्वाचा आहे. लास्ट ओव्हर योगेश जांभळे फलंदाज बॅकफुटला गेले होते राहुल केने आणि इथे मात्र ऑन साइड मध्ये 2 क्षेत्रक्षामध्ये थोडीशी खराब कामगिरी, कॉलिंग नव्हतं आणि त्यानंतर मात्र या 2 धावा आल्या. आता या क्षणाला येणारी प्रत्येक सिंगल रन्स अखेरच्या षटकामध्ये अतिशय महत्वाची असेल, कारण जर का या षटकामध्ये धावा जास्त आल्या तर पुढच्या सत्रामध्ये कॉन्फिडन्स लेवल फिल्डिंग करत असताना गोरसई टीमचा वाढेल आणि जर धावा कमी आल्या तर त्यांना खडतर प्रवासाला सामोरं देखील जावं लागेल. कारण समोर वेताळदेव चांभारली संघ नाईट स्पेशालिटी म्हणून या संघाची एक वेगळी ओळख आहे, त्यामुळे इथून त्यांना संघर्ष करावा लागेल. योगेश जांभळे आपल्या बात्यातील चांगले गोलंदाजी आणि चांगले चेंडू फेकत असताना मग खरं तर थोडासा इंजोर्ड देखील आहे आणि यावेळेस बॅकफुटला गेले होते. स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेग रिझन मध्ये हा फटका. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. पुन्हा एकदा सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचा होता आणि त्यानंतर मात्र विकेट. इथे फलंदाज बाद झालाय राहुल केने ज्युनियर.
खरं तर आता आम्हाला कन्फ्युजन निर्माण झालं होतं, राहुल कोणता, ज्युनियर सिनियर कोणता, मग तो एक राहुल बाद झालाय, त्यामुळे थोडंसं आम्हाला देखील सोपं झालंय. अजूनही धक्का बसला गोडसे टीमला. महाराष्ट्र माझा या कार्यक्रमानं संकल्पनेमध्ये चालणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील एकमेव आमदार राजूदा पाटील साहेबांना डेडिकेट करणारे हे संगीत. परंतु मैदानामध्ये योगेश जांभले याचं कौतुक करावं तेवढं कमी. खरं तर गुडघ्याला थोडीशी इजा झाली, दुखापत झाली आहे, परंतु सासूरवाडीमध्ये चांगला खेळ. बॅकफुटला गेले होते पुन्हा एकदा फलंदाज आणि ते उजव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेर जाणारा चेंडू पंचाने मात्र या बॉलला वाईड घोषित केला, त्यामुळे अतिरिक्त रन्स मिळेल, ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या गोरसई टीमला. 6 गडी बाद 26 ही धावसंख्या आपण धावफलकावरती लास्ट ओव्हर मार्गस्थ असताना ऑन साइड मध्ये टर्न करायचा होता. इथे परफ्यूम डिलिव्हरी, गुडलँड स्पॉट म्हणून बॉलला टेक ऑफ केलाय, सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये रायझिंग डिलिव्हरी, सरप्राइझिंग डिलिव्हरी होती फलंदाज राहुल केनेसाठी. निर्धाव चेंडू, एक एक बॉल खूप निर्णायक आहे आणि इथे मात्र निर्णायक गोलंदाजी करतोय योगेश जांभले हा खेळाडू. योगेश आणि अतुल ही दोन भावांची जोडी या टीम मध्ये सातत्याने खूप मोठं योगदान या दोघांचं देखील राहिलंय. पुन्हा एकदा त्या दिशेने मारायचा होता आणि अजून एक चांगला बॉल. योगेश जांभळेकडे खरं तर वेग आहे, टप्प्यावरती नियंत्रण आहे, रनअप कमी आहे, परंतु ज्या पद्धतीने तो बॉल रिलीज करतो, साइड आर्म ऍक्शन गोलंदाजी त्याची आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने अँगल क्रिएट करतो. एखादा लेफ्ट आर्म बॉलर ओव्हर द विकेट येऊन जशी गोलंदाजी करतो तशी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून बघू. त्याच्या अगेन्स्ट मात्र आता संयम बराच दाखवला राहुल केनेनं आणि त्यानंतर मात्र केलेलं आक्रमण, बॉलला पाठवलं मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषा पार, 6 धावेसाठी आलाय हा निर्णायक षटकार. न थकता, न थांबता, न हारता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला देखील झुकावं लागतं. जर तुम्ही प्रयत्न केले तर तुमच्या पदरी नक्कीच यश असेल आणि हा प्रयत्न केला राहुल केनेनं. 2 बॉल डॉट आले, त्यांनी संयम बाजूला ठेवला, परंतु आक्रमण केलं आणि त्यानंतर षटकार आला. एकूण धाबा धावफलकावरती आहेत 6 गडी बाद 32 धाबा. या इनिंग मधला कदाचित हा शेवटचा बॉल असेल. योगेश तयार, समोर राहुल केने. इथे देखील तुम्ही पाहताय हा फटका शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने बॉल गेला होता आणि फक्त सिंगल रन आली आणि या सिंगलच्या मदतीने पहिल्या सत्राचा खेळ संपला. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर गोरसई टीमची धावसंख्या स्कोर कारवरती लागली गेली 6 गडी बाद 33 धाबा. आता येणारे बॉल असतील 24, येणारे षटक असतील 4 आणि विजयासाठी धावा करायच्या 34. कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिला बलाढ्य खरं तर कांबे संघाच्या अगेन्स्ट 50 धावा अगदी सहजगता चेस केल्या त्या पारगाव टीमनं आणि त्याच पारगाव संघानं अखेरच्या सामन्यामध्ये 56 धावांचा खरं तर एक मोठी खेळी साकारली होती आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना पोसरी संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. आता या मॅच मध्ये 34 धावांचा पाठलाग केला जाईल का, कारण समोर आहे संघ वेतालदेव चांबारली आणि त्याच्या अगेन्स्ट संघ आहे गोरसई बी टीम. चषक 2022 स्पर्धेचे मुख्य प्रणेते, स्पर्धेचे शिल्पकार रजनीकांत शेठ माली, त्यांच्या बरोबरने कौस्तुभ शेठ माली यांचं प्रमुख योगदान या स्पर्धेला राहिलं आणि त्यांच्या माध्यमातून साकारणारी ही भव्यदिव्य स्पर्धा. सन्माननीय सुनील शेठ सोनावले साहेबांचा मी आभार व्यक्त करीन, त्यांनी या स्पर्धेला आपला अमूल्य वेळ दिलाय. त्यांच्या सौभाग्यावरती खरं तर देवत ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच आणि स्वतः कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आहेत. खूप चांगले अभ्यासू व्यक्तिमत्व, सामाजिक क्षेत्र असो किंवा उद्योग क्षेत्र असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये यांचं भरी योगदान राहिलंय आणि त्यांचे सर्व सहकारी, सर्व त्यांचे मित्र परिवार, त्यांचा आम्ही इथे हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. त्यांनी या स्पर्धेला आपला अमूल्य वेळ दिलाय.
34 धावांची गरज आहे. राहुल, आज या स्पर्धेसाठी या शेवटच्या रात्रीमध्ये विविध परिसरातील प्रेक्षक मायबाप आज या मैदानामध्ये याची देही याची डोळा स्वर्गीय शंकरशेठ मोदी चषकाचा सोहळा पाहण्यासाठी आले आहेत. कर्नाला परिसर असो आमचा, त्याचबरोबर पेन परिसर असो, मधल्या पट्टीमध्ये जर का आपण पाहिला सुधागड पालीस परिसर असो, खोपोली परिसर असो, पनवेल परिसर असो, तुमचा सावळा रसायनी परिसर असो, प्रत्येक विभागातील प्रेक्षक मात्र आज सामन्याचा आनंद घेण्यासाठी या स्पर्धेमध्ये दाखल झालेत. आणि त्यांच्याच बरोबरीने खरं तर नाईट स्पर्धेचे दमदार आयोजक प्रदीपजी घरत, किशोरबाई शिशवे, प्रभाकरजी म्हात्रे जे कोण नगरीवरून देखील सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. 24 बॉल आणि 34 धाबा. पहिल्या 2 षटकासाठी आपण ऐकूया पुढचा आवाज. आमच्या समवेत जॉईन झालेत आमचे मित्र राहुल यांचा आवाज असेल. तत्पूर्वी घरत 11 क्रिकेट संघ जासई आयोजित सरपंच चषक 2022 नाईट क्रिकेटची स्पर्धा जासई नगरीमध्ये येणाऱ्या 20 मार्च 23 मार्च दरम्यान तुम्हाला तुमच्या भेटीला येईल. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक असेल 1,11,111 रुपये, द्वितीय पारितोषिक असेल 55,555 रुपये, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक असेल 33,333 रुपये. आणि या स्पर्धेमध्ये तब्बल 36 संघ खेळतील आणि स्पर्धेची प्रवेश फी असेल तब्बल 15,000 रुपये. स्पर्धेमध्ये मालिका बेरासाठी असेल 2 व्हीलर बाईक. आणि आमचे आयोजक मित्र या ठिकाणी नयन आव्हाड यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. ओ टू राहुल. किरण एन जी 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 तुम बघून काळीच फोन मला करतय वाजतय टुरुम टुरुम. तुम बघून काळीच फोन मला करतय वाजतय टुरुम टुरुम. मग बस की ग लवकर मारू एक स्टार्टर जाऊ माझ्या बुलेटवर. तुम बघून काळीच फोन मला करतय वाजतय टुरुम टुरुम. मग बस की ग लवकर मारू एक स्टार्टर जाऊ माझ्या बुलेटवर. हॅलो हॅलो, धन्यवाद रोशन सर. येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 34 धावांची गरज आहे. मेन पंचांनी सामना सुरू होण्याचा इशारा केलाय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सूरज केने. पहिला चेंडूला सन्मान दिला गेलाय. पाहायचंय चेंडू उचलणार, फेके होणार, तोपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण केली गेली आहे. सलामीची जोडी सांभारली संघाची आपण बघतोय. योगेश जांभळे आणि ओमकार पाटील या जोडीवरती जी जबाबदारी ठेवली गेली, आपल्या संघाला तारायचं आहे. जे 24 चेंडूर मागे 34 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय ते कुठेतरी पार करायचं आहे. या अपेक्षांचं ओझं घेऊन मैदानात उतरलेली ही जोडी आपण पाहतोय. त्याच्या विपरीत, त्याच्या उलट या धावा 34 धावा डिफेंड करावे लागते, वाचवावे लागतील जर हा सामना गोडसाई संघाला जिंकायचा असेल तर, आणि या स्पर्धेतील त्यांचं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर. गोलंदाज सूरज केने तयार. चांगला फटका, तेवढं क्षण होईल का, परंतु अंतिम क्षणी गुड रनिंग बिटवीन 2 विकेट्स म्हणावं लागेल. एक धाव सहजरित्या पूर्ण केली गेली आहे. या एक धावफलक 1 न पुढे गेलं. जिथे धावा झाल्या त्या बिनबाद 2. आदर्श पाटील जे पेनगावचे आहेत, धीरज पाटील आणि पंकज देशमुख, आपल्याला विनंती असेल की आपण सर्वांनी व्यासपीठावर यायचंय. आयोजकांच्या वतीनं तुम्हाला विनंती असेल व्यासपीठावर येऊन सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. गोलंदाज सूरज तयार. चांगला फटका, लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडू जात होता. मिसफील्ड थोडीशी झाली आहे. जर गोलंदाजानं हा चेंडू व्यवस्थितरित्या कलेक्ट केला असता तर कदाचित फलंदाज बाद होऊ शकला असता ओमकार पाटील, परंतु थोडस नशीब जोरावरती आहे. विकेट वाचली गेली आहे आणि हा धोका कदाचित चांभारली संघाला कुठेतरी धोक्याची माफक असं आव्हान ठेवलं गेलंय. परंतु जर 4 रात्रींचा आपण विचार केला गेला तर या मैदानावरती जास्त धावा झाल्या नाही आणि 65 धावांचा एक हायेस्ट धावा या मैदानावरती जमा केल्या गेल्यात. गोलंदाज तयार. चांगला फटका झेल होईल का, असले मिड ऑफच्या दिशेनं कोणतीही चूक नाही. योगेश जांभळे याच्या पारीचा अंत. गडावरी गडगा
कासप टीमचे मेंबर निलेश ठोंबरे यांना विनंती असेल आपण कुठे असाल त्या व्यासपीठावर यायचं आहे. निलेश ठोंबरे आपली वाट पाहिली जाते, आपण व्यासपीठावर यायचं आहे. पहिला गडी बाद झालाय वेताळदेव चांबर्ली संघाचा योगेश जांभळे, ज्यानं सुंदर गोलंदाजी केली. फलंदाजी करत असताना त्याच्याकडनं अपेक्षा होत्या, परंतु त्या अपेक्षांचं ओझं त्याला काही पेलता आलं नाही. नवीन फलंदाज मैदानात अतुल जांभळे. एक बाद दोन अशी सुरुवात आपण पाहतोय वेताळदेव चांबर्ली संघाची घोडसे विरुद्ध खेळत असताना. दुसऱ्या फेरीचा हा आपण सामना पाहतोय, जिथे 24 चेंडू आणि 34 धावांचं टार्गेट पार करायचंय चांबर्ली संघाला. गोलंदाज सूरज तयार. जबरदस्त फटका, चेंडू सीमारेषे पलीकडे जाणार की सेफ लँडेड. दणदणीत आलेला हा षटकार. टाइम सार्थकी झाला पाहिजे आणि एक मोठा फटका आला, सुखद फटका चांबर्ली संघाच्या बाजूने असेल. पहिलं षटक संपल्याचा इशारा पंचांनी केला गेला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर घोडसे विरुद्ध खेळत असताना वेताळदेव चांबर्ली संघानं एका गड्याच्या मोबदल्यात धावा जमा केल्या, त्या 8. आणि जे समीकरण राहिलंय, येणारे चेंडू शिल्लक आहेत 18 आणि जिंकण्यासाठी 26 धावांची गरज आहे. 18 चेंडू 26 धावांची गरज आहे. पाहायचंय शेवटच्या चेंडू पर्यंत सामना जाईल का, पाहणं गरजेचं असेल. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जर तर या शब्दांना काही किंमत नसते, बाकीच सांगणं चुकीचं असतं. जोपर्यंत क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू फेकला जात नाही तोपर्यंत आपला संघ जिंकलाय किंवा हरलाय हे सांगणं चुकीचं असतं. येणारे 18 चेंडू 26 धावांची गरज आहे आणि जे फील्ड रिस्ट्रिक्शन होतं ते मात्र आता हटवण्यात येत आहे. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज असेल पवन केने, याच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला. त्या स्ट्राईक एंड वरती फलंदाज ओमकार पाटील आणि नॉन स्ट्राईक एंड वरती असेल अतुल जांभळे, की ज्यानं षटकारानं आपलं खातं उघडलं गेलं होतं. 1 बाद 8 अशी सुरुवात झाली आहे. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय. फुलटॉस पद्धतीचा हा चेंडू होता, एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये जातोय. 1 धाव सहजरित्या पूर्ण केली गेली आहे. या एका धावेनं धावफलक 1 न पुढे गेला, जिथे धावा झाल्या त्या एका गड्याच्या मोबदल्यात 9. आणि जे समीकरण राहिलंय, समीकरण येणारे 17 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. येणारे 17 चेंडू 25 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज पवन केने आपण बघतो आणि उपस्थित जोडी मैदानामध्ये योगेश अतुल जांभळे आणि ओमकार पाटील ही जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. स्ट्राईक एंड वरती अतुल जांभळे, ज्याने षटकारानं खातं उघडलं होतं, तोच अतुल. गोलंदाज पवन केने तयार, तर स्ट्राईक एंड वरती अतुल जांभळे. बॅकफुटवरून पंच केला, जबरदस्त स्क्वेअर कटला पंच केला. आपण पाहायचा चेंडू गोळीच्या वेगानं सीमारेषे पलीकडे आलेला हा चौकार. सोळा आणि जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे. 16 चेंडू 21 धावांची गरज आहे. अतुल जांभळे आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करताना आणि जो विश्वास सोपवला त्याच्यावरती त्या विश्वासाला पूर्णपणे सार्थ ठरताना आपण पाहतोय. गोलंदाजाने चांगलं कमबॅक केलंय. जरी एका चौकाराचा मार खाल्ला असला, त्यानंतर गोलंदाजाला कमबॅक करता आलं पाहिजे, जेणेकरून हे झटपट क्रिकेटमध्ये तुम्हाला लगेच कमबॅक करता येणं गरजेचं आहे. चांगला फटका, पाहायचा चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. 1 धाव पूर्ण केली गेली. या एका धावेनं धावफलक जाऊन पोहोचतंय 14च्या घरामध्ये. 1 बाद 14 अशी धावसंख्या झाली आहे वेताळदेव चांबर्ली संघाची.
गोडसे विरुद्ध खेळत असताना दुसऱ्या फेरीची ही दुसरी लढत मैदानामध्ये आपण पाहतोय. 24 चेंडू आणि 34 धावांचा पाठलाग करत असताना वेताळ चांभारली संघ. ब्लॉकहॉलमध्ये टाकलेला चेंडू होता, धोका होईल का, परंतु अंतिम क्षणी दोन्ही फलंदाज आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित. या एका धावेनं धावफलक 1 न पुढे जात आहे. आमचे गुणलेखक सूरज माली मला सांगतायत धावा झाल्या त्या एका गड्याच्या मोबदल्यात 15. दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज पाहुणे केने तयार तर स्ट्राईक इन वरती अतुल जांभळे. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला गेलाय. पंचांनी हे दुसरं षटक संपल्याचा इशारा केलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आर्या 11 गोडसे विरुद्ध खेळत असताना वेतालदेव चांभारली संघानं एका गड्याच्या मोबदल्यात धावा जमा केल्या त्या 15. म्हणजे येणारे अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे. 12 चेंडू 19 धावा होतील का हे पाहणं गरजेचं असेल. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे, परंतु याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोनवर आमचे सिनियर कॉमेंटेटर रोशन पाटील सर यांच्याकडे वळतोय. धन्यवाद. तुला नवरी मी आणि आता 19 रन्स ताब्यात खरं तर चांभारली संघाला या मॅच मध्ये विजयासाठी. आता इथून खरं तर आता संघर्ष निर्माण झाला या दोन्ही संघांमध्ये. पहिल्या 2 षटकामध्ये 15 रन्स आल्या. आता येणाऱ्या 12 बॉल मध्ये 19 रन्स करायच्या बॅटिंग करणाऱ्या चांभारली संघाला. ओमकार यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले. लेफ्ट फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल मात्र चाललाय मिड विकेट खरं तर आणि मिड ऑन आणि लॉंग ऑनच्या मधून सीमारेषा पार 6 धाब्यासाठी आलाय हा उत्तुंग षटकार. फलंदाज आहे आणि त्याच्या पाठमधून मात्र पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. पुन्हा एकदा पुढे आले होते. इथे आतली कडा घेतली. बॉल शॉट फायनलला चाललाय. वेगवान थ्रो झाला होता. जर का डिरेक्ट हिट झाला असता तर कदाचित इथे धोका पत्करावा लागला असता अतुल जांभळे या खेळाडूला. असं वाटलं तर योगेश बाद झाला. त्यानंतर मात्र थोडा प्रेशर वाढेल हळूहळू खरं तर चांभारली संघावरती, परंतु अतुलनं चांगला स्टार्ट दिला. त्याने सुरुवातीला षटकार लगावला. तिथून मात्र मोमेंटम प्राप्त झाला चांभारली टीमला. आता येणारे 10 बॉल असतील आणि विजयासाठी धाबा करायच्या त्या म्हणजे 12. 10 चेंडू आणि 12 रन्सची गरज आहे मैदानामध्ये. गोलंदाज कपिल केने. 10 चेंडू आणि 12 धावा हे कॅल्क्युलेशन. खूप चांगली लढत दोन्ही संघांमध्ये आपण पाहतोय. आयुष्य शून्य झाले तरी घाबरू नका. फक्त त्या शून्यापुढे किती आकडे लिहायचं ही ताकद ठेवा आणि इथे तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. भरपूर बॅकफुटला गेले शपथ झाले होते आणि हा बॉल तुम्ही पाहता गुडलँड स्पॉट वरून निघून चाललाय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आणि हा निर्धाव चेंडू. या क्रुशल कंडिशन मध्ये जर का खेळाडूने जास्त निर्धाव चेंडू खेळले तर प्रेशर वाढेल बॅटिंग करणाऱ्या चांभारली संघावरती. जर का तुम्ही सिंगल डबल स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला आणि खराब चेंडूची प्रतीक्षा जर का केली तर धावांचा पाठलाग अगदी सहजगत्या करू शकता. 9 चेंडू आणि 12 धावा. विकेट करण्याचा प्रयत्न. षटकारानंतर मात्र कमालीचं प्रत्युत्तर आणि इथे मात्र विकेट किपर झेल खाली. कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात मात्र अजून एक धक्का बसला. तो म्हणजे चांभारली संघाला खेळाडू बाद झालाय अतुल जांभळे.
ते षटकार आल्यानंतर जर का सिंगल डबल कडे देखील लक्ष केंद्रित केलं असतं तर हा सामना अतिशय सोपा होत गेला असता. आता 8 बॉल आणि 12 रनची गरज आहे. ज्या ओमकारनं षटकार लगावला तो ओमकार मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला आणि त्यानंतर मात्र चौथ्या क्रमांकावरती मधल्या फळीमधला संकटमोचक खेळाडू अनिकेत मुंडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. वेताळदेव चांभारलीचा हा खेळाडू चौथ्या क्रमांकावरती कपिल केने कमबॅक करतोय. षटकार नंतर त्यांनी कमबॅक केला. आता 8 बॉल आणि 12 रनची गरज. पुढे आले डान्सिंग डाऊन द विकेट अलॉंग द कार्पेट. जमीन लगतचा फटका लॉंग ऑफच्या रिझन मध्ये खेळून काढला. त्यानंतर मात्र अजून एक सिंगल आली. आता 7 बॉल आणि 11 रनची गरज आहे. 7 चेंडू आणि 11 रन्स. आजच्या रात्रीमध्ये खरं तर माहुल कोळीवाडा आणि दारावे या दोन संघांमध्ये जी मॅच झाली होती ती अतिशय निर्णायक झाली होती. असं वाटलं होतं त्या मॅच मध्ये कदाचित माहुल कोळीवाडा संघ जिंकेल, पण तो सामना टाय झाला आणि कंपल्सरी चेसिंग असल्यामुळे त्या स्पर्धेमध्ये माहुल संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं. इथे मात्र हा बॉल देखील पुन्हा एकदा ऑन साइड मध्ये खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू आलाय. अखेरच्या क्षणाचा हा बॉल अतिशय महत्वाचा होता आणि हा निर्धाव चेंडू फेकला कपिल केनेनं. आता येणारे बॉल असतील 6 आणि 11 रन्सची गरज असेल बॅटिंग करणाऱ्या वेताळदेव 11 चांभारली टीमला. गावडे जांभिवलीचे निलेश गावडे हे देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचंही सरसे स्वागत. खरं तर प्रणय आज अनेक मात्र गोष्टींचा उलगडा आमच्या सोबत करतात आणि छकडा शौकीन आहेत ते. 6 चेंडू आणि 11 रन्स विजयासाठी हव्यात आणि या मॅच मध्ये पहिले 3 चेंडू किशोर मुकादमचे अतिशय निर्णायक ठरतील. आज भावेश पवार नाहीये त्यामुळे मात्र तुम्हाला एक संधी मिळाली करता या सामन्यामध्ये गोलंदाजी करण्याची, कारण तो टीमचा प्रमुख खेळाडू होता आणि त्याच्या अनुपस्थितीमध्ये एक षटक जे त्या षटकाची कमतरता भासली होती त्या षटकाची जबाबदारी घेतली किशोर मुकादम या गोलंदाजाने. भिवंडी परिसरातून हा संघ आलाय. अगदी नाशिक हायवेच्या आसपास हा गाव आहे आणि त्या तिथून मात्र बराच दूरवरचा अंतर कापत हा रायगड नगरीमध्ये या कासपच्या स्पर्धेमध्ये दाखल झालाय. शेवटचे बॉल असेल 6 आणि आता 11 रन्सची गरज आहे विजयासाठी बॅटिंग करणाऱ्या चांभारली टीमला. लेफ्टम ओव्हर द विकेट. समोर ओमकार पाटील तेच तरणार बॉल, पण इथे लाईन पंचांनी ओळखली. लाईन खराब होती. लेग स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलं. अशा क्षणाला जर का तुम्ही अतिरिक्त धावा खर्च कराल तर तुमच्या संघाच्या वाट्याला अडचणी वाढतील. आता येणारे बॉल असेल 6 आणि 10 रन्सची गरज आहे चांभारली टीमला. दोन्ही संघाच्या खेळामध्ये स्मशान शांतता, कारण हा सामना पूर्णपणे बॅलन्स आहे. प्रेक्षक देखील खूप आता मोठ्या संख्येने गोरसई आणि चांभारली संघाचा खेळ पाहत असताना मैदानाच्या अवतीभोवती आणि घर बसल्या देखील अनेक व्ह्यूअर्स खरं तर 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा एन्जॉय करतायत. त्या सर्वांचा आम्ही पुन्हा एकदा रजनीकांत शेठ माली, कौस्तुभचंद माली आमच्या मुख्य आयोजकांच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो. लेफ्ट फटका परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्वीट साऊंड. बॉल मात्र चाललाय लॉंग ऑन सीमारेषा पार. 6 धाब्यासाठी आलाय हा षटकार. आणि काय आक्रमकता त्यांची बघायचो आपण. आणि आज या स्पर्धेमध्ये संपूर्ण डावखोऱ्यांचा खेळ आपण पाहिला, ज्यामध्ये भरपूर भेदकता, भरपूर आक्रमकता या डावखोऱ्यांच्या बॅटमधून आपण पाहिली. कारण आपल्या व्यासपीठाच्या मागे अगदी पातळगंगा रिव्हर आहे आणि खूप चांगलं थंड क्लायमेट आहे आणि या गुलाबी थंडीमध्ये मात्र ही स्पर्धा यशाच्या उंच शिखरावरती चालली आहे. 5 बॉल आणि 4 रन्सची गरज ओमकार साठी. पुढे आले होते यष्टीरक्षकानं कमालीचा एफर्ट आणि पंचांचा बोट अवकाशाकडे. निर्णायक क्षणाला पुन्हा एकदा ब्रेक थ्रू मिळालाय, तो म्हणजे गोरसई टीमला. खेळाडू बाद झालाय ओमकार पाटील.
इक्वेशन आलंय. शेवटचे बॉल असतील 4 आणि 4 रनची गरज आहे. समय सूचकता आणि खरं तर संघनायकाची स्ट्रॅटर्जी या दोन्ही गोष्टीला मी सॅल्यूट करेल. योगेश जांभलेच्या या निर्णयाला सलाम करेल, कारण त्यांनी आता मैदानामध्ये संदेश मुंडेला पाठवलाय. लेफ्टी फलंदाज त्यांना हवा होता आणि संदेश देखील एक व्यावसायिक दर्जाचा ऑलराऊंडर खेळाडू आहे. परंतु मैदानामध्ये गेले पहिल्या रात्रीपासून एका एका धाब्यासाठी अनेक खेळाडूंना अनेक संघांना संघर्ष करावा लागला. परंतु आज या मॅच मध्ये या सामन्यामध्ये आजच्या रात्रीतला हा 6वा सामना आहे. या सामन्यामध्ये विजयासाठी 4 चेंडूवरती 4 रन्सची गरज आहे, ती म्हणजे चांबार्ली संघाला. अनेक वेळा आपण अशा लढती पाहिल्या. खरं तर धारावे संघानं प्रचंड प्रतीक्षा केली, प्रभाकर इलेव्हन धारावे संघ तिसऱ्या फेरीमध्ये पोहोचला. इथून जो जिंकेल त्या संघासोबत तुम्हाला पुढचा सामना खेळायचा. त्यांनाही शुभेच्छा आणि या दोन्ही संघांनाही शुभेच्छा. राहुल शिर्के बोरिवली यांच्याकडून विकेटसाठी 300 रुपयाचं पारितोषिक आलंय. राहुल आज मात्र भरपूर व्यस्त आहेत. 4 चेंडू आणि 4 रन्सची गरज आहे. आज प्रेक्षकांची तुडुंब गर्दी तुम्ही पाहता मैदानाच्या अवतीभोवती. या ठिकाणी सामन्याचा आनंद घेत आहेत. संदेश तयार, पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला बॉलर तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. किशोर मुकादमचा हा बॉल परफेक्ट यार्कर, लेग बिफोर द विकेट आणि पंचांचा बोट अवकाशाकडे. आणि पंचांनी मात्र या ठिकाणी फलंदाजाला बाद घोषित केलंय. LBW च्या स्वरूपात मात्र हा महत्वपूर्ण धक्का बसला. संदेश मुंडेला मात्र इथून मैदान सोडावं लागेल. आणि त्याने कर्तृत्वावरती विश्वास दाखवला आणि यावेळेस मात्र लेग बिफोरच्या विकेटच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी हा धक्का बसला. खेळाडू बाद झाला संदेश मुंडे. आता 3 चेंडू आणि 4 रन्सची गरज आहे. 3 बॉल आणि 4 रन्स. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चाललाय चांबार्ली टीमचा. 3 बॉल मध्ये 4 धावांची गरज असताना नवोदित खेळाडू मैदानामध्ये गेलाय प्रणित मुंडे. खरं तर अपकमिंग यंगस्टार या टीमचा, त्याला संधी मिळाली आहे. या संधीचं सोनं करेल का हा खेळाडू हे पाहणं देखील तेवढंच गरजेचं आहे. कारण हे दोन्ही संघ असे राहुल संघ आहेत, शेवटपर्यंत हार न मानणारे दोन्ही संघ आहेत. अखेरच्या क्षणापर्यंत लढणं या दोन्ही संघांचा नेहमीच चांगला खेळ आपण पाहिलाय. आता 3 बॉल आणि 4 रन्सची गरज. 3 चेंडू आणि 4 धावा हे कॅल्क्युलेशन मैदानाच्या आतमध्ये आलंय. आता कोणता संघ असेल या मॅच मधला विजेता, कोणता संघ ठरेल या स्पर्धेमध्ये तिसऱ्या फेरीचा पात्र संघ, येणारी वेळ ठरवेल, येणारे 3 चेंडू ठरवतील. 3 बॉल आणि 4 धावा. किशोर मुकादम ऍज अ कॅप्टन म्हणून एक वेगळी भूमिका साकारतो मैदानामध्ये. समोर खेळाडू असेल तो म्हणजे प्रणित मुंडे. प्रणित मुंडे स्ट्रायकिंग एंडला आलाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करणं खूप गरजेचं आहे अशा क्षणाला, कारण 3 चेंडू मध्ये तुम्हाला फक्त 4 रन्स करायचे आहेत. हा बॉल खूप निर्णायक असेल. किशोर मुकादमचा आणि यावेळेस तुम्ही पाहता उजव्या यष्टीच्या अगदी समोरून बॉल निघून गेलाय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. अजून एक डॉट बॉल. काय कमबॅक चाललंय मैदानामध्ये गोरसई संघाचं, कौतुक करावं तेवढं कमी आहे या मॅच मध्ये. याच गोरसई संघाला खरं तर मागच्या काही दिवसापूर्वी एक स्पर्धा झाली होती. त्या स्पर्धेमध्ये मनीष करत नावा संघाचा त्याने एका षटकामध्ये 29 धावा रन चेस केल्या होत्या. परंतु आज अखेरच्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 11 रन चेस करायच्या चांबार्ली संघाला. आता समीकरण बनलंय 2 चेंडू आणि 4 धावांची गरज. नायक बनण्याची नामी संधी असेल प्रणित मुंडे या फलंदाजाकडे. बागफुटला गेले, शरीराचा भेद घेतला बॉलनं, डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न केला होता. थ्रो चांगला झाला, कलेक्शन चांगलं झालं आणि तदनंतर मात्र पंचांचा निर्णय आम्हाला येणं अपेक्षित आहे. पंचांचा निर्णय असेल कदाचित नॉट आउट. आता 1 बॉल आणि 3 रन्सची गरज आहे.
रन चेसिंग आहे या स्पर्धा नियमात, त्यामुळे तुम्हाला कम्प्लिटली रन चेस करावे लागतील. मी मगाशी उल्लेख केला माहुल संघानं खरं तर रन चेसिंगचा प्रयत्न केला पण तो सामना टाय झाला होता. आता या मॅच मध्ये पुन्हा एकदा या रात्रीमध्ये तशीच परिस्थिती निर्माण झाली, परंतु यावेळेस संघ आहेत गोरसई बी विपक्ष बेतालदेव चांबारली. शेवटचा एक बॉल आणि 3 रन्सची गरज. एकदा जोरदार टाळ्या द्या या सामन्यासाठी. किशोर मुकादम आणि समोर तुम्ही पाहताय अनिकेत मुंडे, खर तर ट्रम्प कार्ड या टीमचा बेतालदेव चांबारली संघाचा. कोणत्याही क्षणाला खर तर सामन्याला कलाटणी देऊ शकतो एवढी क्षमता असणारा हा खेळाडू. स्ट्रायकिंग एंड वरती आणि हा फटका फसलाय. हा फटका नाही तर ही मॅच फसली आहे आणि इथे मात्र पराभवाला सामोरं जावं लागेल वेताळदेव 11 चांबारली टीमला. नेमकं चुकलं काय याचं आत्मपरीक्षण करावं लागेल. मी तर एकच